राधेकृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथं वेगळ्याच डिझाईनसोबत आलेलो आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण यामध्ये मी तुम्हाला फी गळा किती इंच घ्यायचा असतो, शोल्डर किती इंचाची घ्यायची असते आणि मोंडा किती इंचाचा घ्यायचा असतो. खूप मैत्रिणींना फी गळा असला की शोल्डर आणि मोंडा घ्यायचं समजत नाही. तर यासाठी मी हा व्हिडिओ खूप व्यवस्थित आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगितला आहे. तर आपण इथं हे मेन फॅब्रिक आहे बघा. खूप छान अशी सुंदर साडी आहे आणि याचं खूप छान ब्लाऊज शिवलेला आहे मी. तर हा व्हिडिओ कुठेच स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजेल. तर चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथं अस्तर घ्यायचं आहे. मी दोहेरी अस्तर घेतलेला आहे. आता इथं उंची टाकायची. आपली जितकी उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. तर शोल्डर मी इथं 6 इंचाची घेतलेली आहे. तर मुंड्याच्या बाजूलाही 6 इंच घेऊन आपल्याला ही रेस सरळमध्ये घ्यायची आहे. ही गळ्याला 6 इंच शोल्डरमध्ये खूप छान असा गळा बसत असतो. आता आपल्याला 6 इंचाचाच मोंडा घ्यायचा आहे आणि मोंड्यापासून आपल्याला 1.5 इंच आत एक पॉईंट देऊन आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने हा आकार दिल्यावर तुमचा व्ही गळा हा कुठेच वळला जाणार नाही आणि एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये तो बसेल. आता इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप तुमचं जितकं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी इथं 9 इंचाची छाती आणि 2 इंच प्लस करून घेतलेला आहे. 3.25 इंचाची शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आणि गळा हा मी 10.5 इंचावर घेतलेला आहे. जर समजा तुमचा गळा हा पाठीमागला कमी असेल तर तुम्ही थोडीशी शोल्डर वाढवू शकता. माझा इथं खूप ब्रॉडमध्ये नाही पण मीडियममध्ये आहे, त्यामुळे मी इथं 6 इंचाची शोल्डर घेतलेली आहे. आता आपल्याला 3 इंच घेऊन असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणेच तुम्ही बॉक्स बनवून घ्या. आता गळ्याच्या साईडने खाली आपल्याला 5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तो पॉईंट टेपनं किंवा तुमच्या पट्टीनं सरळमध्ये या गळ्याच्या पॉईंटला आणून मिळवायचा आहे. याच पद्धतीने तुम्ही व्ही आकार करू शकता, पण हा आकार तुम्हाला व्यवस्थित असा बसणार नाही. त्यासाठी मी थोडंसं कर्व आकारामध्ये गोल राऊंडमध्ये असा थोडासा घेतलेला आहे. याप्रमाणेच तुम्ही व्ही आकार गळ्याचा कट करा, म्हणजे तुमचा गळा एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये बसतो. जसा आकार आहे त्याप्रमाणे तो गळा कट करून घ्यायचा आहे. बघा, आता आपण उकलून बघू गळा किती छान आणि सुंदर दिसतोय ते. बघा, खूप छान असा गळा बसलेला आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून तो जशाच तसा कट करून घेणार आहोत. साडीतला कपडा आहे. खूप छान अशी साडी सुंदर आहे. तुम्ही जर अशी साडी असेल तर हा गळा तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, आता कमरेच्या बाजूला आपल्याला कटवर्कमध्ये डिझाईन आहे. तर आपल्याला जशाच तशीच ती डिझाईन करायची आहे. त्यासाठी आपल्याला जे शंटर आहे डिझाईनचं, त्या शंटरवर अस्तरचं शंटर ठेवून बरोबर असं अंथरून घ्यायचं आहे. वाटलंच तर तुम्ही पिनअप करा. मी पण इथं पिना लावून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या कपड्याला आपल्याला अंथरून पिना लावून घ्यायच्या आहेत. पिना लावते वेळेस काळजी घ्या की जी डिझाईन आहे ती आपली कुठंच सरकणार नाही आणि एकदम व्यवस्थितमध्ये ती आपल्या ब्लाऊजवर दिसेल. बघा, मी साऱ्या बाजूला म्हणजे पूर्ण ब्लाऊज जसं अस्तर आहे त्याप्रमाणे मी पिनअप करून घेतलेला आहे, म्हणजे ते आपल्याला शिवायला सोपं जाईल. आता शिवायला घेऊया. आता अगोदर आपल्याला सरळमध्ये एक टीप मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही मोठ्या धाग्यामध्ये टीप मारून घेतली तरी चालते. आता ही टीप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे कपडा आहे त्याला पलटी करायचे, म्हणजे जिकडून आपण मेन फॅब्रिक लावलेला आहे त्या साईडने आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे. आता जसं जसा आकार आहे त्याप्रमाणे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. इथे शिवताना काळजी घ्या, जसा आकार आहे त्याचप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचा आहे. बघा, मी कसं शिवते. तुम्हाला जर नवीन असाल तर तुम्ही हळूवारपणे शिवा,
जिथं आपला जे कोपरा आहे त्या कोपऱ्यात आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवून आपल्याला ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. बघा, हे पूर्ण आपलं झाल्यानंतर कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट द्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने कट देऊन घ्या. आता आपण गळ्याच्या साईडला वळूया. जसा अस्तरचा गळा आहे त्याचप्रमाणे आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, बरोबर इथं आल्यानंतर टंचन उचलून व्यवस्थित ठेवून असा पुन्हा आपल्याला या साईडचा गळा शिवून घ्यायचा आहे. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचे, छोटे छोटे कट द्यायचे आणि आपल्या ज्या पिना लावलेल्या आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. पिना काढणं झाल्यानंतर अस्तर एका बाजूला हो का ह्या बाजूला पलटी करायचं आहे आणि एकदम अस्तरच्या साईडवर म्हणजे अस्तरवर आपल्याला शिलाई घ्यायची आहे. लक्षात ठेवा, अस्तरच्या साईडला मी शिलाई मारते. म्हणजे यामुळे काय होईल की आपण जेव्हा गळा पलटी करतात त्यावेळेस आपल्याला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि गळा एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये तो पलटी होईल. तुम्ही नक्की ही स्ट्रिक वापरून बघा, म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम सरळमध्ये गळा असा पलटी झालेला दिसेल. आता खाली कोपऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये ही शिलाई मारता येणार नाही. त्यासाठी कपडा बाहेर काढायचा, कट करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने त्याच पद्धतीने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडने मारणं झाल्यानंतर आपला कपडा एकदम व्यवस्थितमध्ये पलटी होईल. आता ही शिलाई पूर्ण झाल्यानंतर आपण कपडा पलटी करून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने. आता हे फोल्ड झाल्यानंतर पलटी झाल्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये दाबटीप टाकून घ्या. वाटलंच तर टीप बारीक ठेवा म्हणजे एकदम फिनिशिंग येईल. आणि इथं काळजी घ्यायची आहे की जसा आकार आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही शिलाई मारायची आहे आणि जे अस्तर आत गेलेलं आहे त्याला थोडंसं बाहेर काढत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मी जसं आकारात शिलाई मारते त्याचप्रमाणे तुम्ही ती शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये आणि कटवर्कमध्ये ती शिलाई आलेली आहे. आता आपण वरच्या गळ्याला शिलाई मारून घेऊ. तर जसा गळा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं शिलाई मारून घेऊ शकता. आता इथं आपल्याला शिलाई मारते वेळेस काहीच अडचण येणार नाही, कारण आपण जी शिलाई अस्तरवर मारली होती त्यामुळे आपल्याला इथं काहीच अडचण येणार नाही. बघा, जसा आकार आहे त्याचप्रमाणे ते कपडा वळून घ्यायचा आहे. हे आपला गळा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला इथं अस्तर बरोबर कपडा ठेवून असा फ्युकॉल लावून घ्यायचा आहे. फ्युकॉल लावा, नाही तर तुम्ही शिलाई मारू शकता. आणि शिल्लकचं कापड जे आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने फ्युकॉल लावून आपल्याला दोन्ही साईडचं कापड कट करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. कट करणं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप फिनिशिंगमध्ये आपला गळा आलेला आहे. आता आपल्याला इथं लेस लावायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता. मी इथं माझ्या आवडीनुसार किंवा आपल्या ब्लाऊजला जशी मॅचिंग होईल त्याप्रमाणे तुम्ही लेस लावून घ्यायची आहे. जसा आकार असेल त्याप्रमाणे तुमचा हात वळला पाहिजे. बघा, इथं कसलीच हैगाई चालणार नाही, कारण आपली लेस जर थोडीशीही वळली तर ही गळ्याचा आकार आपला चेंज होऊ शकतो. त्यासाठी लेसला पण वळायचं नाही आहे आणि आपल्या कपड्याला पण वळायचं नाही आहे. एकदम व्यवस्थित असं ठेवायचं आणि नंतरच आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही पण शिलाई मारून घ्या, म्हणजे तुमचा गळा एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित असा दिसेल. आता आपली ही लेस लावणं झालेली आहे. वर मी इथं बंद लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बंद लावू शकता. तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही लावले तरी पण ते गळा कुठेच आपला वगळणार नाही याची खात्री आहे. बघा, मी इथं बंद लावून घेतलेले आहेत. दोन्ही बंद आपण म्हणजे मार्किंग करायची आणि त्याच अंतरावर आपले दोन्ही बंद आले पाहिजे याची काळजी घ्यायची. मी खाली जे लटकन लावलेले आहेत त्याचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकणार आहे, तुम्ही ते बघू शकता.
खूप छान असं सुंदर ब्लाऊज तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.